पुण्याच्या स्वारगेटमध्ये तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर राज्यातील बसस्थानकं आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झालाय। या पार्श्वभूमीवर न्यूज 18 लोकमतने राज्यातील महत्त्वाच्या शहरांमधील बसस्थानकांची काय स्थिती आहे ते जाणून घेतलंय। आपण बघूया नाशिकमध्ये बसस्थानकाची काय स्थिती आहे। नाशिक शहरातील मुंबई नाका हे बसस्थानक, या बसस्थानकातून राज्याच्या विविध शहरात दररोज बस जात असतात। या बसस्थानकाचा रियालिटी चेक केला न्यूज 18 लोकमतने। न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण बसस्थानकांचा अर्थात नाशिकमधल्या बसस्थानकांचा रियालिटी चेक करतोय। पुण्याची जी घटना घडली त्या पार्श्वभूमीवर हा या महामार्गाचं बसस्थानक आहे नाशिक विभागाचं, आणि या बसस्थानकातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बसेस जातात, ज्यामध्ये ठाणे असेल, नालासोपारा असेल, वसई असेल, मुंबई असेल, श्रीगोंदा असेल, अमरावती असेल, अशा वेगवेगळ्या भागांमध्ये बसेस जातात। आणि या बसस्थानकामध्ये महिलांसाठी किती सुरक्षित आहे हे बसस्थानक हे आपण सुरुवातीला बघूयात। आपण आतमध्ये जाणार आहोत। काही कक्ष वेगवेगळे या ठिकाणी बनवण्यात आलेले आहे ते देखील आपण बघणार आहोत। काही प्रवासी आपल्याला या परिसरामध्ये अर्थात या बसस्थानकाच्या आवारामध्ये झोपलेले दिसत आहे, तर काही कुटुंबासोबत अर्थात महिला देखील आहेत, त्या अशा पद्धतीनं झोपलेल्या आहे। रात्रीचे 12 वाजलेले आहे। आपण 11:15च्या सुमारास या रियालिटी चेकला सुरुवात केली होती। आता 12 वाजता आपण बरोबर या बसस्थानकामध्ये आलेलो आहोत, आणि या बसस्थानकामध्ये जी आत्ताची 12 वाजेची काय परिस्थिती आहे ती आपण बघतोय। काही प्रवासी आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा या सगळ्याच्या निमित्तानं प्रयत्न करणार आहोत। ताई, कुठून आलात तुम्ही आणि कुठे जाणार आहात? आम्ही नाशिकवरून आलो। आम्ही आता ध्याला जायचं, लातूरला जायचं। लातूरला जायचं, बरं। इथे पोलिसांचा राऊंड वगैरे झाला का? तुम्ही कधीपासून बसलात? एक अर्धा तास झाला। बरं, काही पोलिसांची गाडी वगैरे आली होती का? नाही दिसले आम्हाला तर। बरं, इथे काही असुविधा जाणवल्या तुम्हाला? काही दारू पिणाऱ्या व्यक्तींचा काही त्रास वगैरे? तर नाही, आम्ही आल्यापासून नाही। आपण बघतोय या महिला आहेत, खरं तर त्या देखील या नाशिकच्या बसस्थानकामध्ये आलेल्या। आपण ह्या बसस्थानकाचा परिसर बघणार आहोत। या ठिकाणी अशा पद्धतीनं सर्व वाहन चालकांच्या, अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची एक केबिन आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळते। आणखी काही प्रवासी या बाजूला आपल्याला बसस्थानकामध्ये पाहायला मिळत आहे। पिण्याच्या पाण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे, ती देखील आपण दृश्यांमध्ये बघतोय। या ठिकाणी काही प्रवासी आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहे, महिला देखील आहे। आपण पुन्हा या महिलांशीच बोलूया। ताई, कुठे चाललात तुम्ही? आम्ही शिर्डीला चाललो आहे। बरं, कुठून आलो होता? आम्ही मुंबईवरून आलो आहे। बरं, रात्रीचे 12 वाजले, किती सुरक्षित वाटतं? इथे गर्दी असल्यामुळं भीती वाटत नाही, किंवा पोलिसांचा काही राऊंड वगैरे झाला का इकडे? नाही, पोलिसांचं तर अजून तरी झालं नाही। आम्हाला एक 15-20 मिनिटं झाले येऊन, पण पोलिसांचा तरी झाला नाही आहे राऊंड इथे। इथे कुठलाही सुरक्षा रक्षक नाही आउटगेटला, आणि त्यामुळे हा एक या ठिकाणचा सुरक्षेतला अभाव जो आहे तो आपल्याला पाहायला मिळाला। नाशिक शहरातील मुंबई नाका बसस्थानक परिसरामध्ये जागोजागी दारूच्या बाटल्या पडलेल्या दिसून आल्या। सुरक्षा रक्षकाचंही याकडे दुर्लक्ष झाल्याचंच दिसून येत आहे। अनेक जण झोपलेली आहेत, काही बसलेली आहेत, पण सुरक्षा व्यवस्था म्हणजे सुरक्षा रक्षक असा तिथं नाही। अवश्य गाड्या सोडून गेल्या, काय फेकून जातात, काय फेकून नाही जात। आम्ही आता तिकडे राऊंड मारून आलो, पाठीमागं परिसरात राऊंड मारून आलो। आता चारी बाजूला आता काय कुणी काय फेकलं, काही नाही फेकलं, आता काय सांगता येणार? दारू बघा ना, किती बॉटल आहे, ते फेकणं आणि पिणं यात फरक आहे ना। तिथे तो बरोबर दारू पिण्याबरोबर जे काही खायला प्यायला लागतं ते पण आहे तिथे। काय आता सर, आता पाहतोय 4 व्हीलर आली, ती 4 व्हीलर आली तर प्रवासी अडवत नाही का? कोण आहे काय? त्यांच्या गाड्या चेक नाही करत का? नाही, गाडी आता प्रवासी आता सोडायला आले, हे पाहतो पॅसेंजर आले, उतरले आणि गेले, गाडी लावून गेले। गाडीमध्ये काय करतात, दारू पिताय काय करत हे बघत नाही का तुम्ही? नाही, गाडी जर का प्रवासी सोडायला आले आणि त्यांनी काय घाण फेकली, काही नाही फेकली, ते तर थोडी आम्ही पाहू शकतो। प्रवासी गाड्या सोडून गेल्या, काय फेकून जातात, काय फेकून नाही जात। आम्ही आता तिकडे राऊंड मारून आलो, पाठीमागं परिसरात राऊंड मारून आलो। आता चारी बाजूला आता काय कुणी काय फेकलं, काही नाही फेकलं, आता काय सांगता येणार? दारू बघा ना, किती बॉटल आहे, ते फेकणं आणि पिणं यात फरक आहे ना। तिथे तो बरोबर दारू पिण्याबरोबर जे काही खायला प्यायला लागतं ते पण आहे तिथे। काय आता सर, आता पाहतोय 4 व्हीलर आली, ती 4 व्हीलर आली तर प्रवासी अडवत नाही का? कोण आहे काय? त्यांच्या गाड्या चेक नाही करत का? नाही, गाडी आता प्रवासी आता सोडायला आले, हे पाहतो पॅसेंजर आले, उतरले आणि गेले, गाडी लावून गेले। गाडीमध्ये काय करतात, दारू पिताय काय करत हे बघत नाही का तुम्ही? नाही, गाडी जर का प्रवासी सोडायला आले आणि त्यांनी काय घाण फेकली, काही नाही फेकली, ते तर थोडी आम्ही पाहू शकतो।
नाशिकचं मुंबई नाका महामार्ग बसस्थानक जे आहे तिथे आम्ही पोहोचलो ते नाशिकच्या ठक्कर बाजार बसस्थानकामध्ये. म्हणजे मुंबई नाक्यावरनं आता ठक्कर बाजार बसस्थानकात काय स्थिती आहे ते बघायला गेलो. नाशिकच्या ठक्कर बाजार बसस्थानक हे शहरातलं मुख्य बसस्थानक आहे. या बसस्थानकाच्या जवळपास 5 एकराहून अधिक परिसरामध्ये एकच सुरक्षा रक्षक आहे. मद्यपींचा राजरोसपणे वावर तिथं बघायला मिळाला. या सगळ्यांवर बसस्थानकातील कर्मचाऱ्यांनी दिलेली उत्तरं धक्कादायक होती. आता आपण ठक्कर बाजार परिसरामध्ये आहोत आणि हा सगळा ठक्कर बाजार परिसरातला एरिया आहे आणि या ठक्कर बाजार परिसरामध्ये देखील अनेक प्रवासी आपल्याला जे आहे ते पाहायला मिळत आहे. विशेषतः महिलांची सुरक्षा जी आहे ती या सगळ्या बसस्थानकावर कशी आहे आपण बघणार आहोत. मद्यपींची हाणामारी जी आहे ती रात्रीच्या सुमारास आपल्याला पाहायला मिळते. या बसस्थानकात आल्यानंतर हे एक चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते. आपण बघतोय इतक्या मोठ्या संख्येनं हे लोक जे आहे ते या ठिकाणी झोपलेले आहे आणि अशा पद्धतीनं काही मद्यपी जे आहे ते या ठिकाणी राडा घालताय, हाणामाऱ्या करताय. आपण त्या ठिकाणचे स्वच्छालय कसे आहे ते बघतोय. तो एक ही दृश्य बघतोय या परिसरातली आणि हा ठक्कर बाजारचा परिसर आहे. आपण बघतोय हे सगळे. काय नाव तुझं? जेवण बघतो काय काय काम करतो तू? कोंडा चिवड्यामध्ये काम. काय करत इकडे? काय भांडण करत होता? त्याने धक्का दिला, मला लागलं, इथं लागेल, त्याने धक्का दिला मला. कशात? का बरं माझ्याकडनं काही प्रॉब्लेम झाला तर जमा करा, किती वर्ष टाकून द्या मला, काही विषय नाही. ठक्कर बाजार परिसरामध्ये आहे आणि काही वेळापूर्वी आपण बघितलं की हा सगळा परिसर किती असुरक्षित आहे. आणखी या बाजूला जाणार आहोत आपण. इथे काही कर्मचारी आहे, आपण त्यांना विचारूया. सर नमस्कार, काय नाव तुमचं? निकम. निकम सर, आता ही जी लोक आहेत आजूबाजूला राहण्या घालणारी, ही कोण आहे आणि तुम्ही त्यांना हडकत का नाही? नाही ना, आम्ही होऊ शकतो तर आत्ता आला असेल तो. कोण आहे तो? नाही सांगता ना आम्हाला. मग तुम्ही पोलिसांना कॉल नाही करत? न करतो ना पोलिसांना. मग आता काय केलं? आता आमच्या कामगिरीमध्ये होतो, बोलवतो आम्ही पोलिसांना, त्यांना टाकतो जमा करून. ठक्कर बाजार सारख्या मोठ्या बसस्थानकाच्या परिसरामध्ये असणारा मद्यपींचा वावर या ठिकाणी येणाऱ्या महिलांसाठी किती धोकादायक आहे, किती असुरक्षितता निर्माण करणारा आहे हे काही वेळापूर्वी आपण जे काही चित्रामध्ये बघितलं आत्ताच्या त्यावरून स्पष्ट होतो.